हिंदू कलादृष्टी संस्कार भारती कशासाठी? लेखक दत्तोपंत ठेंगडी. अनुवाद आनंद हर्डीकर. प्रकाशन भारतीय विचार साधना पुणे. वाचक अजिंक्य कुलकर्णी. एक. अनाकलनीय क्रमाक्रमाने विकास. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एका ठिकाणी असे लिहिले आहे की या नश्वर जगात प्रत्येक गोष्ट नष्ट होत असते आणि जगरहाटीचा हा नियम यापुढेही तसाच राहील. तथापि मानवी मनातील संकल्पना, त्यानं समोर ठेवलेली ध्येये आणि पाहिलेली स्वप्न मात्र कधीच नष्ट होत नाहीत. 1925 सालच्या विजयादशमीला एका ऋषीला एक साक्षात्कारी दर्शन घडले. वैभवाच्या परमोच्च शिखरावर विराजमान झालेल्या मातृभूमीचे मोठे व्यापक विशाल असे दर्शन होते ते. संस्कार भारतीची स्थापना म्हणजे त्या ऋषीला दिसलेल्या भव्योदात्त रूपाच्या क्रमाक्रमाने विकसित आणि आविष्कृत होत जाण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. लक्षात ठेवण्याजोगा एक मैलाचा दगड आहे. संस्कार भारती. संस्कार भारतीचा शुभारंभ केव्हा झाला? औपचारिक पद्धतीनं सांगायचे झाले तर दिनांक 1 जानेवारी 1981 रोजी संस्कार भारती स्थापन झाली. पण अनौपचारिक रीतीने तिचे कामकाज खूप पूर्वीच म्हणजेच 1954 पासून सुरू झाले होते. डॉक्टर के.डी. स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जरी पाश्चिमात्य जगात अश्मयुगीन चित्रकलेबद्दलची असंख्य पुस्तके प्रकाशित झाली असली तरी ती सर्व पुस्तके फ्रान्स, स्पेन, सहारा वाळवंटातील प्रदेश, उत्तर युरोप, सायबेरिया, दक्षिण आफ्रिका, उत्तर मध्य आणि दक्षिण अमेरिका वगैरे ठिकाणांच्या चित्रांबद्दलचीच आहेत. 1968 साली ब्रिजेट आणि रेमंड ॲलेहिन या लेखक द्वीने आपल्या पुस्तकात भारतीय संस्कृतीचा उगम हे प्रकरण समाविष्ट केले. त्यापूर्वी भारताबाहेर प्रकाशित झालेल्या एकाही पुस्तकात भारतातील अश्मयुगीन चित्रकलेचा पुसटता ओझरता उल्लेखही केला गेला नव्हता. जगभर विखुरलेल्या अश्मयुगीन चित्रांचा आढावा घेणाऱ्या सर्वसामान्य पाश्चिमात्य पुस्तकांमध्ये एकंदर समीक्षेच्या प्रचंड ओघात कुठेतरी एखाद्या अर्ध्या मुर्ध्या आणि चुकीची माहिती देणाऱ्या वाक्यात भारतातील चित्रांचा उल्लेख आढळत असे इतकेच. Sample complete. Ready to continue?